पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे 0 ओव्हर. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला सगळ्यांचं लक्ष लागलेली विधानसभेची जागा कोणती असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही अगदी एका क्षणात सांगाल की तो मतदारसंघ आहे बारामती. कारण बारामतीत अवघ्या 4 महिन्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगणार आहे आणि त्याच सामन्यात काय काय घडू शकतं याचाच एक ट्रेलर महाराष्ट्रानं पाहिलाय. मंडळी, काल मोठं शक्ती प्रदर्शन करून अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरला तर तितक्याच साध्या पद्धतीनं युगेंद्र पवारांनीही आपला अर्ज दाखल केला. या काका पुतण्यांनी आपापल्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कन्हेरीच्या मारुती दर्शन घेऊन दोघेही प्रचाराला निघाले. आणि पहिल्याच सभेत अजित पवारांनी काय काय वक्तव्य केली हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. तरीही पुन्हा एकदा सांगतो, अजित पवारांनी पहिल्या भाषणात शरद पवारांपासून युगेंद्र पवारांपर्यंत सगळ्यांवर भाष्य केलं. युगेंद्र पवारांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या आईंचाही उल्लेख केला. त्यावेळी अजित पवार काहीसे भावनिक झाले. बस हाच तो क्षण होता जिथं शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. कालपासूनच अजित पवारांचे अवघ्या 3 महिन्यांपूर्वीचे व्हिडिओ हे व्हायरल होऊ लागले. लोकसभेच्या प्रचारात शरद पवारांकडून कसं भावनिक राजकारण करण्यात येईल, शरद पवारांकडून तुम्हाला कसं भावनिक करण्यात येईल असा दावा अजित पवारांनी अनेक सभांमधून केला होता. नेमके तेच व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले. इकडे आज दस्तूरखुद्द शरद पवारांनी अजितदादांना प्रत्येक आरोपावर उत्तर दिलं आणि कालच्याच नाही तर लोकसभेच्या त्यावेळी केलेल्या दाव्यांचंही उत्तर दिलं. आज जे शरद पवार बारामतीकरांनी पाहिलेत ते कदाचित याआधी कधीच दिसले नसावेत. कारण यावेळी बारामतीच्या त्याच मैदानावरून शरद पवारांनी अजित पवारांची मिमिक्री केली, खिल्ली उडवली आणि सगळ्यात मोठा पलटवारही केला. पण सुरुवात घर फोडल्याच्या आरोपावरून. आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. पाणी ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला, गोरमाडे साहेबांनी सांगितला, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? आता सांगण्यात आलं की घर जुनी फोडले, म्हणजे गमतीची गोष्ट आहे. घर फोडायचं काही कारण नाही. घरात पवार कुटुंबातला वडील राहिली आणि आजपर्यंत सगळं माझं ऐकतही होते. मी काय त्यांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणारही नाही. इथून पुढं कोणी कसाही भूमिका घेतली तर मी चुकीच्या रस्त्यावर कधी राहणार नाही. कुटुंब एक राहील कसं याची मी काळजी घेईन. ही माझा स्वभाव आहे. मला काही दुसरं करायचं नाही. मंडळी, अगदी नीट ऐकलत ना. आईंचा उल्लेख करत अजित पवारांनी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. इतकंच नाही तर त्याच उमेदवारीवरून शरद पवारांनी आमचंही घर फोडल्याचा आरोप करू शकतो का असा सवाल उपस्थित केला. त्यावर पवारांनी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलं. या सगळ्यात युगेंद्र पवारांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या आजी आणि अजित पवारांच्या आईबद्दल अतिशय संयत आणि त्यांच्या वयाचा मान ठेवून प्रतिक्रिया दिली. त्या माझ्या आजी आहेत, त्यांच्याशी माझं नातं हे वेगळं आहे आणि भावनिकही. मी त्यांना या वादात ओढणार नाही असं युगेंद्र पवारांनी स्पष्ट केलं. नाही, शेवटी काय, मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे आणि आपल्या वरिष्ठांवर किंवा जे आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांच्यावर बोलायचं नसतं आणि त्याच्यामुळं मी त्याच्यावर भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही. नाही काय, शेवटी ते माझ्या आजी आहेत आणि लहानपणापासून ते मला आशीर्वाद देत आले. माझं आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे, एक भावनिक नातं असतं शेवटी आजी आणि नातवाचं. कधीच मी त्यांना राजकारणामध्ये आणलं नाही, कधी त्यांचा फोटो घेऊन कधी कुठं पोस्ट केला नाही. हे सगळं त्यांचं नावही मी कधी घेतलं नाही आणि मला ते जपायचं आहे आणि मला माझ्या आजींना इथं ह्याच्यामध्ये आणायचं नाही आहे. तुम्ही आता युगेंद्र पवारांना बरं, जसं मी आधी म्हणालो होतो ना की अजित पवारांवर आज शरद पवारांनी चांगलाच घणाघात केला. पण हे करत असताना त्यांनी दादांची मिमिक्रीही केली. अजित पवार काल कन्हेरीच्या सभेत भाऊक झाले होते. त्यावरून आज शरद पवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली.
शरद पवारांचे नेते अश्रू काढून तुम्हाला भावनिक करतील असं कुणीतरी लोकसभेच्या प्रचारात म्हणालं होतं. मात्र आता तेच भर सभेत रुमालानं डोळे पुसू लागलेत अशा शब्दात थोरल्या पवारांनी टीका केली आणि चक्क दादांची नक्कलही केली. दोन प्रकारची गोष्ट. 6 महिन्याच्या पूर्वी सोफियाची निवडणूक होती, बरोबर आहे? आणि त्यावेळेला सुनील सर उभ्या होत्या. भाषणं काय होती? नेत्यांची भाषणं होती की साहेबीची भावना प्रदान होती, भावनेला हात घालते, त्या भावना प्रदान सुरू होईल. चांगलं माझ्यासाठी सल्ला दिला. आजच्या वर्तमानपत्रात काही वाचलं का कालच्या सभेमध्ये? त्यामुळे याच्यामध्ये हा प्रश्न भावनेचा नाही, हा प्रश्न भावनेचा नाही, हा तत्वाचा आहे, विचाराचा आहे. खरं तर बारामतीत मिमिक्रीची ही काही पहिली वेळ नव्हती. आज शरद पवारांनी लोकसभेचा जो किस्सा सांगितला तो आहे मे 2024चा. बारामतीत लोकसभेसाठीची शेवटची सभा होती. रोहित पवार भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाच्या मध्यावर शरद पवारांना एक विनंती केली आणि त्यासोबत त्यांना हुंदका आला. रोहित पवारांना अश्रू अनावर आले. त्यांनी हुंदका देऊन भाषण पुढे नेलं, पण अजित पवारांनी त्यावर गोष्टीचा आपल्या भाषणात उल्लेख करून रोहित पवारांची खिल्ली उडवली होती. त्याचा निवडणुकीत मात्र त्यांना फारसा फायदा झाल्याचं दिसून आलं नाही. नेमकं काय घडलं होतं ना त्यावेळी तेही आपण पाहूया. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो. काय हे आमच्या एका पठ्ठ्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय हो का, ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुरू झालेलं एक चक्र आज विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पूर्ण झालं. रोहित पवारांची खिल्ली अजित पवारांनी उडवली आणि आता अजित पवारांची शरद पवारांनी. पण हे सगळं बोलत असताना शरद पवारांनी एक आणखी गंभीर आरोप अजित पवारांवर केला. अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला, ते महायुती सरकारमध्ये सामील झाले, त्यावेळी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीसह निवडणूक चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू झाली, तेव्हा अजित पवारांनी केलेल्या एका कृत्यामुळं मला कोर्टाची पायरी चढावी लागली असा दावा शरद पवारांनी केला. माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी कोर्टाची पायरी चढलो नाही. समन्स कसे असतात हेही मला माहीत नव्हतं, पण त्यांनी केस केल्यामुळं मला कोर्टात जावं लागलं असं शरद पवार म्हणाले. हा जो पक्ष आहे हा कुणी काढला? बरोबर आहे, पक्ष काढला मी. खून कोणाची होती? आणि एक दिवशी काही लोकांनी आमचा खचरा केला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो होतो, पण काही लोकांनी आमचा खचरा केला की पक्षाचे मालक हे नाहीत, आम्हीच आहोत. ज्याच्यावर आमची केस आहे म्हणून त्याला समन्स काढलं. समन्साला हजर राहावं लागतं. समन्स कधी फायदा नव्हतं, पण गेलो कोर्टात. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं, पण ती केस करून मला त्या ठिकाणी खेचलं गेलं
कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही. अशी गमतीची गोष्ट. त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं. पक्षच फरवला. मंडळी, बारामतीतल्या पवार विरुद्ध पवार या दुसऱ्या अंकात किंबहुना निवडणुकीतल्या लढाईच्या दुसऱ्या अंकात आपल्याला आणखीन काय काय वार पलटवार पाहायला मिळणार आहेत हे देवास ठाऊक. पण पुढची एक बातमी आहे ती पण त्याच संदर्भातली किंबहुना वेगळी नाही आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांच्याबद्दल वक्तव्य करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवा वाद ओढवून घेतलाय. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, चौकशीच्या फाईलवर सही करून आबांनी केसानं गळा कापला असा आरोप अजित पवारांनी केला. एवढंच नाही तर आबांनी सही केली हे मला 2014 साली खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला. माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं. आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते. ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसाने गाळा कापायचे धंदेत राव. आणि मला हेही माहीत नव्हतं. नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले हे फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही. निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं. मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबांनी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती. मंडळी, अजित पवारांनी केलेल्या या टीकेचा जितेंद्र आव्हाडांसह विजय वडेट्टीवारांनीही खरपूस समाचार घेतला. एकसंध राष्ट्रवादीत असताना हे सगळं आठवलं नाही का, तेव्हा तुम्ही झोपला होतात का असा सवाल आव्हाडांनी केला. मराठी धर्माला, हिंदू धर्माला शोभा देणार नाही आहे. मेल्यानंतर म्हणजे काय म्हणतो ना आपण, ते वाक्य आहे की मेल्यानंतर सगळं विसरायचं असतं. आता आठवलं का? 2019च्या निवडणुकीत नाही आठवलं, त्याच्या आधीमध्ये नाही आठवलं, आत्ता आठवलं? 5 वर्ष काय झोपला होतात का? 2019 ते 2024 तुमचं तोंड कोणी धरून ठेवलं होतं का? 2024ला मंत्रिमंडळात येताना तुमचं तोंड बंद करून ठेवलं होतं का? आमचे आर आबा हा इमानदार माणूस, प्रामाणिक माणूस, एक प्रामाणिक नेता म्हणून त्याची सगळ्या महाराष्ट्राला ओळख होती. आणि त्याच्या डोळ्यात देखत चोर जर तिजोरी लुटत असतील तर आबा गप्प बसणार कसे? ते स्वयंपक्षातला असू दे की कुठल्याही पक्षातला असू दे. म्हणून आबा हा महाराष्ट्र प्रेमी माणूस होता, राष्ट्रप्रेमी होता, हा एक प्रामाणिक माणूस होता. त्यांनी त्यावेळी जे कर्तव्य पार पाडले असतील ते महाराष्ट्राच्या हितासाठी होते, हे आता सिद्ध झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.